श्री गुरुचरित्र अध्याय 14. गणपतीला नमस्कार करून गुरुचरित्राला सुरुवात करूया. सिद्धयोगी कथा सांगत असताना नामधारक नावाचा शिष्य अत्यंत उत्सुकतेने आणि आदरपूर्वक त्यांना एक विशेष प्रश्न विचारतो. तो एकाग्र चित्ताने काय विचारतो आहे ते तुम्ही ऐका. नामधारक म्हणतो, हे योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, तुमचा जय जयकार असो. श्री गुरूंचे पुढील चरित्र मला विस्ताराने सांगा, जेणेकरून आम्हाला त्यांचे दिव्य ज्ञान प्राप्त होईल. मागच्या अध्यायात आपण सांगितलं की श्री गुरूंनी तीव्र पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर कृपा करून त्याला तात्काळ बरं केलं. त्यानंतर पुढं काय घडलं ती कथा मला कृपया सविस्तर सांगा. शिष्याचे हे प्रेमळ वचन ऐकून सिद्धयोगी मनातून अत्यंत आनंदी झाले. श्री गुरूंचे चरित्र हे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूसारखे आहे असं सांगत त्यांनी पुढील कथेला सुरुवात केली. सिद्धयोगी म्हणतात, हे शिष्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या नामधारका ऐक. श्री गुरूंनी ज्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा ग्रहण केली होती त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तो प्रसंग ऐक. श्री गुरु त्या सायदेव नावाच्या ब्राह्मणाला अत्यंत आनंदाने म्हणाले, तू आणि तुझा संपूर्ण वंश पिढ्यानपिढ्या माझा परमभक्त राहील. माझी तुझ्यावर आणि तुझ्या कुळावर सदैव अथांग प्रीती राहील. श्री गुरूंचे हे प्रेमळ आणि आशीर्वादयुक्त वचन ऐकून सायदेव ब्राह्मणाने त्यांच्या चरणावर डोके ठेवले आणि तो वारंवार अत्यंत कृतज्ञतेने त्यांना नमस्कार करू लागला. सायदेव म्हणाले, हे गुरुमूर्ती, तुमचे अगाध महात्म्य वर्णन करण्यासाठी ताकद माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे कुठे आहे? मी आता तुमच्याकडे एकच प्रार्थना करत आहे, त्यावर तुम्ही कृपा करावी. अशी प्राथमिक विनंती करून सायदेव पुन्हा अत्यंत करुण आणि व्याकुळ आवाजात म्हणाला, महाराज, मी एका मुस्लिम राजाच्या पदरी नोकरी करतो. तो राजा अत्यंत दृष्ट, क्रूर आणि निर्दयी आहे. तो क्रूर राजा दरवर्षी एका ब्राह्मणाचा छळ करून त्याचा जीव घेतो. याच क्रूर उद्देशाने त्याने आज मला आपल्या दरबारात बोलवलं आहे. मी जर त्याच्याकडे गेलो तर तो निश्चितपणे माझा प्राण घेईल. परंतु आता मला तुमच्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे. मग तुमच्या पाठीशी असताना मला मरण कसं येऊ शकतं? सायदेवाचे हे आजरवी शब्द ऐकून श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी आपला अभय देणारा वरदहस्त त्या ब्राह्मणाच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले, तू अजिबात काळजी करू नको. मनातील सर्व भीती सोडून तू त्या क्रूर राजाला भेटायला जा. तो राजा तुझा घात तर करणार नाही, उलट तो स्वतः अत्यंत आनंदाने आणि आदराने तुला माझ्याकडे परत पाठवून देईल. तू जोपर्यंत सुरक्षितपणे परत येत नाहीस तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी तुझी वाट पाहत थांबू. तू परत आल्यावर आम्ही आनंदाने पुढच्या प्रवासाला जाऊ. तुझ्या वंश परंपरेत तुझे मुलगे नातवंडे सर्व सुखाने जगतील. तुझ्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहील आणि तुझ्या कुळातील सर्व लोक निरोगी व दीर्घायुष्य होतील. श्री गुरूंकडून असा आशीर्वाद मिळाल्यानंतर सायदेव ब्राह्मणाचा आत्मविश्वास वाढला. तो तात्काळ निघाला आणि जिथे तो क्रूर यवनराजा होता तिथे पोहोचला. तो दृष्ट राजा जणू साक्षात प्राणांतक यमराजासारखा क्रूर होता. सायदेव ब्राह्मणाला समोर पाहताच तो क्रोधाने लालबुंद झाला आणि जणू आगीच्या ज्वालेसारखा भडकला. तो राजा रागाने फणफणत सायदेवाकडे पाठ फिरून आपल्या महालात आत निघून गेला. राजाचा हा अवतार पाहून सायदेव क्षणभर भयभीत झाला, पण त्याने लगेच मनातल्या मनात श्रीगुरूंचे स्मरण करण्यास सुरुवात केली. ज्याच्यावर साक्षात श्रीगुरूंची कृपा असते त्याला अग्नी देखील स्पर्श करू शकत नाही. मग तो दृष्ट क्रूर राजा त्याचं काय वाकडं करू शकणार? ज्याप्रमाणे गरुडाच्या पिल्लाला गिळण्याची हिंमत कोणताही सर्प करू शकत नाही, त्याप्रमाणे श्री गुरूंचे रक्षण लाभलेल्या त्या ब्राह्मणाला मारण्याची ताकद कोणालाच नव्हती. जंगलात राजाला अवाढव्य ऐरावत हत्ती देखील पराभूत करू शकले नाहीत. तसेच ज्याच्यावर श्री गुरूंची असीम कृपा असते त्याला साक्षात कलिकाळाचे मृत्यूचे देखील भय उरत नाही. ज्याच्या हृदयात सदैव श्री गुरूंचे नामस्मरण चालते त्याला कोणत्याही भयानक संकटाची भीती वाटत नाही. त्याला वेळेवर येणारा मृत्यूसुद्धा स्पर्श करत नाही. तर मग अचानक येणारा अपमृत्यू त्याचे काय नुकसान करणार? ज्या भक्ताला श्रीगुरूंच्या कृपेमुळे मृत्यूचीच भीती उरत नाही त्याच्यासाठी तो यवनराजा म्हणजे काय चीज आहे? श्रीगुरूंची कृपा पाठीशी असेल तर यमराजाचे भयसुद्धा उरत नाही. असे असताना तो यवनराजा आतल्या महालात गेल्यावर अचानक त्याला तीव्र ग्लानी आली. तो बुद्धिभ्रंश झाल्यासारखा गाढ झोपेच्या स्वाधीन झाला आणि त्याला स्वतःच्या शरीराचेही भान राहिले नाही. झोपेत असताना अचानक त्याच्या छातीत असह्य जळजळ आणि आग होऊ लागली. तो दचकून जागा झाला आणि जणू प्राण चालले आहेत अशा तीव्र वेदनेने तळमळू लागला. त्या वेदनेच्या भरात त्याला अचानक आपण सायदेव ब्राह्मणावर अन्याय केल्याची जाणीव झाली.
तो तशाच अवस्थेत धावत साईदेवापाशी आला आणि त्याच्या पाया पडला. तो म्हणाला, हे स्वामी, तुम्हीच माझे रक्षणकर्ते आहात, मला वाचवा. राजा साईदेवाला म्हणाला, तुम्हाला इथे कोणी बोलवलं? तुम्ही तात्काळ आपल्या घरी सुखाने परत जा. असं म्हणून राजाने त्याला आदरपूर्वक मौल्यवान वस्त्रे आणि भरपूर दागिने देऊन सन्मानाने निरोप दिला. श्रीगुरूंच्या शब्दानुसार घडलेलं पाहून साईदेव अत्यंत आनंदी झाला. तो तिथून निघून आला आणि कृष्णा नदीच्या तीरावर श्रीगुरू मुक्कामाला होते तिथे त्यांच्या चरणदर्शनासाठी तातडीने गेला. श्रीगुरूंना पाहताच साईदेवाने त्यांना अत्यंत भावपूर्ण साष्टांग नमस्कार केला. त्याने श्रीगुरूंची स्तुती केली आणि राजाच्या दरबारात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही घडलं ते सर्व सविस्तर सांगितलं. साईदेवाचा सुखरूप परतीचा प्रवास पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी त्याला धीर दिला आणि सांगितलं की आता आपल्याला पुढील पवित्र तीर्थयात्रेसाठी दक्षिण दिशेकडच्या देशात जायचं आहे. श्रीगुरूंचे जाण्याचे शब्द ऐकून साईदेव हात जोडून म्हणाला, महाराज, आता मी तुमचे चरण सोडून कुठेही राहणार नाही. मी सुद्धा तुमच्यासोबत तुमच्या सेवेसाठी प्रवासाला येईन. तुमच्या चरणाशिवाय मी आता एक क्षणही राहू शकत नाही. या कठीण संसार सागरातून तारून नेणारे साक्षात तुम्हीच माझे कृपा सिंधू आहात. आपली कीर्ती भक्तावर मातेसारखे प्रेम करणारे म्हणून आहेत. मग मला असे एकटं सोडून जाणे आपल्या न्यायात बसतं का? मी आपल्यासोबत येणारच. असं म्हणून त्याने श्रीगुरूंचे घट्ट पाय धरले. जेव्हा साईदेव ब्राह्मणाने अशा प्रकारे अत्यंत भक्तिभावाने आणि नम्रतेने श्रीगुरूंना आवडले तेव्हा श्रीगुरूंना त्यांचा अभिमान वाटला आणि ते त्याला प्रेमाने म्हणाले, आम्हाला एका विशेष कारणासाठी दक्षिण दिशेच्या तीर्थयात्रेसाठी जाणे भाग आहे. परंतु काळजी करू नकोस. बरोबर 15 वर्षांनी मी तुला पुन्हा दर्शन देईन. आम्ही तुमच्या गावाच्या अगदी जवळच येऊन गांगनापूरला कायमचा मुक्काम करू हे निश्चित समजा. त्यावेळेस तू तुझ्या पत्नी, मुले, मित्र आणि भावासह मला भेटायला ये. तुम्ही आता कोणतीही चिंता करू नका. सुखाने राहा. तुमची सर्व संकटे आणि दुःखे दूर झाली आहेत. असं म्हणत श्रीगुरूंनी पुन्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला तसं वचन दिलं. त्यानंतर श्रीगुरू आपल्या इतर सर्व शिष्यासह विविध तीर्थक्षेत्र पाहत पुढे निघाले. पुढे जात असताना ते वैजनाथ या पवित्र क्षेत्रात पोहोचले आणि तिथे काही काळ लोकांच्या नजरेआड गुप्त रूपाने राहिले. नामधारक शिष्याने पुन्हा सिद्धयोगींना विचारले, महाराज, श्रीगुरूंना तिथे गुप्त रूपाने राहण्याचं काय गरज भासली आणि त्यांच्यासोबत जे असंख्य शिष्य होते त्यांना त्यांनी कुठं पाठवलं किंवा ठेवलं? अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अमृतातील परमश्रेष्ठ कल्पवृक्षा समान असलेल्या कथेत श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रात सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील क्रूर यवनराजाला शिक्षा आणि साईदेवाला वरदान नावाचा हा 14वा अध्याय इथे पूर्ण होत आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.